बातमी जतमधून विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात जत तालुक्यातील विविध विकास कामाबाबत जत तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने कर्नाटक शासनाबरोबर समन्वय साधून तुबची बबलेश्वर या योजनेसाठी लवकरात लवकर बैठक लावून महाराष्ट्र शासनाचे कर्नाटक सरकारकडे असलेले 8 TMC पाणी जत तालुक्याला देऊन प्रश्न मार्गी लावावा। राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था, वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते, जलसंपदा विभागातील कामे तसेच विस्तारित म्हैसाळ योजना व शासकीय विभागातील रिक्त पदे या संदर्भात पुरवणी मागणी केलेली आहे। जत तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांनी या अधिवेशनामध्ये आवाज तालुका हा विस्ताराने मोठा आहे। अध्यक्ष महोदय, या तालुक्यात आरोग्याची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची आहे। अध्यक्ष महोदय, या तालुक्यात एक जिल्हा उपकेंद्र आहे, त्याचबरोबर 8 PSC आहेत आणि 45 उपकेंद्र आहेत। पण अध्यक्ष महोदय, एकीकडे आपण आरोग्याच्या विषयी याच अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर आपण निधी मंजूर करतोय, त्यांना वेगवेगळ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी काळजी घेतोय। पण अध्यक्ष महोदय, ती घेत असताना या ठिकाणी आमच्या तालुक्यात एकूण पद, मग ती औषध निर्माता असेल, आरोग्य अधिकारी असेल, सेविका असतील, 1 मिनिट अध्यक्ष महोदय, वाहन चालक, अशी जवळजवळ 271 पद आहेत। पण अध्यक्ष महोदय, प्रत्यक्षात इथं कार्यरत पद 120च आहेत, म्हणजे जवळजवळ 60% पद आज रिक्त पद आहेत। पण अशा पद्धतीचे या दुष्काळी तालुक्यावर या निमित्तानं अन्याय होताना दिसतोय। ती पद या निमित्तानं लवकरात लवकर भरण्यात यावीत अशी या निमित्तानं जत तालुका हा भौगोलिक दृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका। मी वारंवार याच अधिवेशनात कायमस्वरूपी मी मागणी केलेली आहे की बाबा सगळ्यात मोठ्या प्रमाणावर हा भूभाग आहे आणि या भूभागावर एक मोठ्या प्रमाणावर या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय मिळण्यासाठी उद्योग MIDC पंचतारीख करावी अशी या निमित्तानं मागणी केली होती, पण ती आज अखेर झाली नाही। पण या अर्थसंकल्पाच्या चर्चा करत असताना सुद्धा या निमित्तानं मी ही मागणी करतोय। नगर विकास विभागाच्या माध्यमातून जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यात जवळजवळ जत शहरात एक नगरपंचायत आहे आणि नगरपंचायती जवळजवळ त्या जत शहराची लोकसंख्या 45 ते 50 हजार इतकी आहे। अध्यक्ष महोदय, जत नगर परिषदेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची योजना अमृत 2 मध्ये साधारणतः 2019 मध्ये सादर करण्यात आली होती। पण अध्यक्ष महोदय, तो प्रस्ताव वारंवार पाठपुरावा करून सुद्धा फक्त तो प्रस्ताव प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हा प्रस्ताव अमृत 2 मध्ये या ठिकाणी समाविष्ट झाला नाही। अशा प्रशासनातल्या काम चुकार अधिकाऱ्यांच्यावर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। जत नगर परिषदेकडून सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अन्यायकारकरित्या करवाढ करण्यात आली आहे। त्या संदर्भात अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचे दिनांक 3/7/2024 च्या पत्रानुसार या निमित्तानं त्यावर तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिलेली आहे। पण अध्यक्ष महोदय, जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि 100% अवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे आणि त्यामुळे जत शहरात सुद्धा या ठिकाणी त्याचा परिणाम आहे आणि म्हणून म्हणतो की याला कायमस्वरूपी या करवाढीला स्थगिती द्यावी या निमित्तानं आपल्या निमित्तानं शासनास या ठिकाणी मागणी करतो। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागावर बोलत असताना जत तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका आहे आणि माझ्या तालुक्यात 126 आणि 576 वाड्या वस्त्या आहेत। माझा तालुका पूर्व पश्चिम 123 किलोमीटर, दक्षिण उत्तर 70 किलोमीटर एवढा मोठा विस्तारलेला हा तालुका आहे। माझ्या तालुक्यात ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांची अवस्था फार मोठ्या प्रमाणावर खराब झालेली आहे। काही ठिकाणी गावांना जोडणाऱ्या आणि वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्ते सुद्धा अद्यापही झालेले नाहीत। तरी आपल्या माध्यमातून या निमित्तानं या तालुक्याची भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका आहे आणि या तालुक्याला जास्तीत जास्त निधी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मिळावा अशी या निमित्तानं विनंती करतो। अध्यक्ष महोदय, शेवटचाच एकच विषय जलसंपदाचा विषय। अध्यक्ष महोदय, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे 2 भाग आहेत। एक ताकारी योजना, ज्या ताकारी योजनेत पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव आणि मिरज येतो
आणि म्हैसाळ योजनेमध्ये मिरज कवटेमंकाळ तासगाव जत सांगोला आणि मंगळवेढा अशी या ठिकाणी, पण सद्य परिस्थितीत दोन्ही योजनांचे सिंचन क्षेत्राची कामे पण कॅडची कामं म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणारी कामं आजपर्यंत ती अपूर्ण आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेला लाभ मिळत नाही. वरील दोन्ही योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजे 700 कोटींची आणि त्यासाठी जत भागातील 150 कोटी लागतात. त्यामुळं तोही निधी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मी मागणी करतोय. अध्यक्ष महोदय, विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी पंप हाऊस बंदिस्त नलिका मुख्य लाईन यासाठी 2000 कोटीची तरतूद 2000 कोटीची वितरिका या निमित्तानं केलेली आहे. पण पूर्ण तलाव भरण्यासाठी 400 कोटी लागतात. त्यासाठी कॅड कामासाठी 400 कोटी लागतील. असे एकूण म्हणजे 2000 प्लस 400 असे 28,000 कोटींची या ठिकाणी गरज आहे. ती